देवी भागवतामध्ये हिला शक्ती असं म्हटलेलं आहे। या जगदंबेला शक्ती नाव का दिलं? शक्ती शब्दाची व्याख्या त्या ठिकाणी मांडलेली आहे। त्या ठिकाणी म्हणतात ऐश्वर्य वचनश्च ती पराक्रम एवच। ऐश्वर्य म्हणजे शक्ती आहे आणि ती शब्दाचा अर्थ पराक्रम आहे। जी ऐश्वर्य आणि पराक्रमी आहे तिलाच शक्ती असं म्हणायचं, किंवा जी शक्ती ऐश्वर्य आणि पराक्रम प्रदान करते तिला शक्ती असं म्हणायचं। त्यानंतर याच शक्तीला पुढे प्रकृती असं नाव दिलेलं आहे। काय दिलंय? प्रकृती। या प्रकृतीचं चिंतन करत असताना असं म्हणतात की भगवान शिवाच्या शरीराचे दोन भाग झाले। एक दक्षिणांगी पुरुष जन्माला आला आणि वामांगी एक प्रकृती म्हणजे स्त्री पुरुषाचा जोडा निर्माण झाला आणि या दोघांतच या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे। आणखीन असं जर सांगायचा विचार केला तर जसं एक नाणं असतं, 1 रुपया घ्या, एकाच नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर आहे की नाही? एकाच नाण्याला 2 बाजू असतात, पण नाणं एक असतं की नसतं? जर एक बाजूला काढण्याचा प्रयत्न केला तर होणार आहे की नाही? नाही होऊ शकत। एकच नाणं त्याला जशा 2 बाजू असतात तसं एकच शक्ती आहे, तीच एकीकडनं शिव आहे आणि एकीकडनं शिव आहे, विठाला। प्रकृती शब्दाची व्याख्या केली आहे गुणे सत्वे प्रकृष्टोच प्रशब्दो वचनस्मृतः मध्यमे रजसी कृष्च ती शब्दो तमसो स्मृतः। या प्रकृती शब्दामध्ये 3 गुण दडलेले आहेत, जे 3 गुणाला या ठिकाणी प्रागट्यकरी करतात। पहिला शब्द आहे प्र, है की नाही? प्रणाम प्रकृती, प्रकृष्टो। प्रकृष्टो अर्थात जी सत्व गुणाला वाढवण्याचं काम करते तिला प्र असं म्हणतात। कृ, कृ म्हणजे मध्यभागी जो रजगुण आहे त्या रजगुणाचं बोधक म्हणजे कृ आहे आणि ती शब्द जो आहे तो तमगुणाचा काय द्योतक। प्रकृती म्हणजे नेमकं काय? तर प्रकृती तिलाच म्हणायचं की जिचं स्वरूप लक्षण हे 3 गुण आहेत। 3 गुण कोणते? सत्वगुण, रजगुण आणि तमगुण। हे 3 गुण जेव्हा समान अवस्थेमध्ये राहतात, सांख्याचार्य म्हणतात की सत्वरजस तमसाम साम्यावस्था प्रकृती ही। हे 3 गुण जेव्हा समान अवस्थेला असतात तेव्हा तिला प्रकृती असं म्हणतात, बरोबर की नाही? आणि हे 3 गुण जेव्हा एकत्रित येतात तेव्हा या प्रकृतीचं कार्य होत असतं। 3 रंगाचे 3 दोरे आणले किंवा धागा आणला, मोठा नाडा, 3 रंगाचे 3 नाडे आणले, त्यांना एकत्र गुंफवलं। जसं आपली स्त्रियांची माता भगिनींची वेणी असते, दिसायला किती असतात त्याचे? हे 2च असतात, पण त्याच्यामध्ये किती भाग असतात? 3 असतात। तसं सत्व रज तम गुण या 3नी मिळून जी प्रकृती तयार होते, परंतु दिसायला एक प्रकृती आणि पुरुष असे 2 जण दिसायला असतात, पण त्याच्यामध्ये 3 गुणांनी वेधलेली असते। अशी आद्यशक्ती जगदंबा आहे, तिलाच प्रकृती नाव असं आहे। पुढे तिला भगवती सुद्धा म्हणतात। भग नाम ऐश्वर्य किंवा ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सांगायचं ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही 6 गुणवर्य वसती जेथ। 6 गुण ज्या ठिकाणी निवास करतात तिला भगवती असं म्हणतात। ती स्वतंत्र आहे, ती कुणाच्या पारतंत्र्यामध्ये नाही आहे आणि म्हणून तिने या जगताचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी तिने प्रत्येक देवाबरोबर एक आपली शक्ती पाठवली आहे। जसं बघा रामचंद्र प्रभू बरोबर त्यांची शक्ती कोण आहे? सीता माँ जानकी, सीता माता आहे। त्यानंतर भगवान श्री कृष्णाबरोबर कोणती शक्ती आहे? आत्मा तु राधिका तस्य, ज्यांची आत्मा अतिशक्ती असणारी राधा राणी आहेत। तसेच भगवान विष्णू बरोबर एक शक्ती आहे, तिचं नाव काय आहे? महालक्ष्मी आहे। भगवान शंकराबरोबर एक शक्ती आहे, तिचं नाव काय आहे? महागौरी पार्वती आहे। ब्रह्माजी बरोबर एक शक्ती आहे, तिचं नाव आहे ब्रह्मणी किंवा सरस्वती असं तिचं नाव आहे। म्हणून प्रत्येक देवाबरोबर, इंद्राबरोबर त्याची सची आहे, प्रत्येक देवाबरोबर, प्रत्येक देवाबरोबर नव्हे एवढंच काय म्हणतात तर संतांचं कार्य करण्यासाठी सुद्धा त्या शक्तीने आमच्या ज्ञानोबरायांच्या घरी जन्म घेतला, तिला मुक्ताई असं म्हणतात।